सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। ओबीसींचा शिष्टमंडळ आता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेला आहे। छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अतुल सावे या बैठकीसाठी उपस्थित आहेत आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। सीएम डीसीएम सह 11 मोठे नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। छगन भुजबळ, पंकजा मुंडे या देखील आता सह्याद्री अतिथीगृहावर उपस्थित आहेत। या बैठकीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या निवेदन आणि मागण्यांसंदर्भात देखील चर्चा होणार आहे आणि आता काही वेळातच या बैठकीला सुरुवात होते। या बैठकीमध्ये नेमका या आंदोलनासंदर्भात काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत। 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आणि पंकजा मुंडे या सुद्धा आता सह्याद्री अतिथीगृहावर दाखल आहेत। गिरीश महाजन हे सुद्धा या बैठकीसाठी पोहोचले आहेत। छगन भुजबळ, गिरीश महाजन या ठिकाणी आपण पाहतो। मुख्यमंत्री देखील सह्याद्री अतिथीगृहावर आता दाखल आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसींचा शिष्टमंडळ सरकारबरोबर ही बैठक घेत आहे। या बैठकीमध्ये या आंदोलनासंदर्भात काय तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह 11 मोठे नेते या बैठकीमध्ये उपस्थित आहेत।